राज्यभरात हजारो सोसायट्या केवळ रिडेव्हलपमेंटसाठी पडून आहेत, कारण त्यांना पतपुरवठा उपलब्ध होत नाही आणि जे बिल्डर रिडेव्हलपमेंट करतात त्या रखडलेल्या आहेत. वेळेत त्यांचं प्रोजेक्ट करून हे होत नाही. म्हणून आता राज्य शासनाने राज्य शिखर बँकेला सोबत घेऊन एक नवीन योजना आणली, स्वयंगृह पुनर्निर्माण योजना. या योजनेमार्फत राज्य शासन 5% व्याजदर रिबेट देणार, म्हणजे सवलत देणारे आणि तो कर्ज पुरवठा उपलब्ध करून देणारे राज्य शिखर बँक आणि जिल्हा बँका एकूण त्यांच्या टर्नओव्हरच्या 5%. त्यामुळे नेमकं कसा तो फायदा होणार राज्यभरातल्या गृहनिर्माण सोसायट्यांना ज्या रिडेव्हलपमेंटला आलेल्या आहेत, याची सगळी अधिक माहिती आपण जाणून घेऊया. राज्य शिखर बँकेचे अध्यक्ष विद्याधर रानसकर सर आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं न्यूज 18 लोकमध्ये स्वागत. ही योजना कशी लोकांसाठी फायद्याची आहे, कारण खूप महत्त्वाची, शेकडो काही हजारो लाखो लोक कनेक्टेड आहेत. यामध्ये सर्वप्रथम मी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी राज्यातल्या जेवढ्या जिल्हा बँका आहेत आणि राज्य सहकारी बँक यांना त्यांच्या एकंदर मालमत्तेच्या म्हणजे कर्जाच्या 5% रक्कम या स्वयंनिर्माण गृह प्रकल्पासाठी उपलब्ध करून दिली. म्हणजे माझा बँकेचा पोर्टफोलिओ बघायला जात तर आमचे 33,000 कोटी रुपये माझं कर्ज वाटप असेल. तर एकंदर महाराष्ट्रातल्या जेवढ्या जिल्हा बँका आहेत त्या सगळ्या जिल्हा बँकांचं मिळून एकत्रितपणे कर्ज वाटपात 78,663 कोटी. एकंदर बघायला जाल तर दोघांची बेरीज केली तर त्याच्या 5% म्हणजे जवळजवळ 5,600 कोटी इतकी भली मोठी रक्कम आज रिझर्व्ह बँकेने या जिल्हा बँका आणि राज्य बँक यांच्या माध्यमातून स्वयंनिर्माण गृह प्रकल्पासाठी उपलब्ध करून दिली. स्वयंनिर्माण याचा अर्थ सेल्फ रिडेव्हलपमेंट. आता डेव्हलपमेंट आणि सेल्फ रिडेव्हलपमेंट यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. डेव्हलपमेंटमध्ये अनेक वेळेला बांधकाम उद्योजकांच्या माध्यमातून ही डेव्हलपमेंट होत असते. अनेक सोसायट्या आपली जी संपूर्ण जागा आहे ती रिडेव्हलपमेंटसाठी बांधकाम उद्योजकांना देतात, बिल्डरला देतात. बांधकाम उद्योजक त्यामध्ये निगोशिएशन होतं आणि जास्त जो FSI आहे तो FSI बिल्डर विकतो आणि विकून त्या माध्यमातून तो स्वतःचा नफा कमवतो. इथं मात्र सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये अशी शासनाची अपेक्षा आहे की सगळ्या लोकांनी एकत्र येऊन स्वतः वाढीव जागा घ्यावी. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी गृह प्रकल्प खूप यशस्वीपणे मुंबई जिल्हा बँकेच्या माध्यमातून आज निर्माण केले गेले. त्यामध्ये 320 स्क्वेअर फूट असणाऱ्या या सदनिका धारकांना 1,200 स्क्वेअर फुटाची जागा मिळाली, तिप्पट जागा मिळाली. म्हणजे 320च्या जागी 1,100 स्क्वेअर फूट त्यांना जागा मिळालेली आहे. कारण की यामध्ये त्या सोसायटीनी स्वयं कॉन्ट्रॅक्टर नेमणं म्हणजे सगळ्या ज्या काय आउटसाईड बॉरोइंग म्हणजे आउटसाईड आपलं काम हे त्यांनी लोकांना हे दिलेलं आहे. त्यामुळं आपण स्वतः त्यांनी सगळा फायदा त्यांनी घेतलेला आहे. आता याच्याकरता तर प्रकल्पाला जो पैसा लागतो तो नेमका कसा द्यायचा, तर रिझर्व्ह बँकेने सांगितलेलं आहे की राज्य बँक आणि जिल्हा बँका यांनी स्वतःच्या कर्ज पुरवठ्याच्या 5% रक्कम या प्रकल्पासाठी या सेक्टरसाठी द्यायला त्यांनी आम्हाला अलाउड केलं आहे. आता हे सगळं जरी धरलं 5,600 कोटी ही रक्कम दिसायला जरी मोठी दिसत असली तरी एकंदर आवाका बघता ती अत्यंत तुटपुंजी रक्कम आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे. कारण का एकंदर महाराष्ट्रात बघायला जातं 1,25,000 गृहनिर्माण सोसायटी आहेत, 1,25,000 शासनाच्या रेकॉर्डवर आहेत. दुसरा बघा 2 लाख रुपये अपार्टमेंट्स आहेत, 2 लाख अपार्टमेंट्स आहेत. एकंदर बघा 3,25,000 आहेत. त्यापैकी 30% किंवा 40% संस्था या 30 वर्षाच्या वरच्या आहेत, 30-35 काही 50. मुंबईमध्ये तर 100 वर्षाच्या जुन्या संस्था आहेत. त्यामुळे टक्केवारी बघायला जाल तर जवळजवळ 10,000 संस्था या रिडेव्हलपमेंटसाठी उत्सुक आहेत. 10,000 संस्थांना कर्जपुरवठा करायचा असेल त्यामध्ये पुणे, मुंबई, ठाणे इथे सगळ्यात जास्त आहेत. एकंदर ठाणेमध्ये बघायला तर मुंबईमध्ये बघायला तर दहिसर असेल, हे असेल, चारकोप असेल किंवा मुलुंड असेल, या ठिकाणी ते जास्त संस्था आहेत, जुन्या आहेत. तर सगळ्या लोकांना कर्जपुरवठा करण्यासाठी हा 5,600 कोटीचा निधी हा सफिशियंट नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. मध्यंतरी गोरेगाव येथे जे काही प्रवीणजी दरेकर यांनी जी काही एक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तिथल्या हाऊसिंग सोसायटीची सभा आपलं सेमिनार घेतला होता, एक मेळावा घेतला. त्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी असं जाहीर केलं होतं की यामध्ये आम्ही 4% रक्कम रिबीट देऊ, सबसिडी देऊ, ती बँकांना मिळेल. म्हणजे समजा माझा व्याज जर आज 10% आहे
तर त्यातनं 4% मला सरकारकडून प्राप्त होईल. म्हणजे फक्त 6% त्या सोसायट्यांना कर्ज द्यावं लागेल. पण अजून ती घोषणा अंमलात आलेली नाही. अंमलात आणण्याच्या दृष्टिकोनात प्रयत्न सुरू आहेत. अर्थ विभागाकडं ते या येत्या बजेटमध्ये तेवढी प्रोव्हिजन होण्याची आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे. आता यामध्ये नेमकं लोनिंग कसं होतं आम्ही त्या मुद्दा तोच आहे, कारण सोसायटी फेडणार कसं ते पुढं कर्ज, हा सगळ्यात त्यांचं स्वतःचं इन्कम काय. तर आम्ही सुरुवातीला या सोसायट्यांना कर्ज पुरवठा करतो. या सोसायट्यांना कर्ज पुरवठा केल्यानंतर ते जॉईंट अँड सेव्हरल लायबिलिटी ह्या प्रत्येक त्या सभासदाची असते. नंतर एकदा का बांधकाम पूर्ण झालं की प्रत्येक फ्लॅट होल्डर स्वतःचा स्वतंत्र हाऊसिंग लोन करेल. मग त्यामुळे अर्बन बँकांना पण त्याचा फायदा होईल. अर्बन बँका एका हाऊसिंग लोनसाठी 1,40,00,000 रुपये द्यायची त्यांची मर्यादा आहे. त्यामुळे नॅशनल बँकांमध्ये घेतील. त्यांच्या घरातले जे उत्पन्नाचे साधन आहे, मुलगा मुलगी सून या सगळ्यांचं उत्पन्न एकत्र करून त्याची रिपेमेंट कॅपॅसिटी काढली जाते आणि त्याच्यावर त्यांचं हाऊसिंग लोन होईल. ते हाऊसिंग लोन आमच्या बँकेला येईल. त्यामुळे आमच्या बँकेचं जे सोसायटी दिलं प्रोजेक्ट लोन आहे त्याचं रिपेमेंट होईल. त्यामुळे त्यांचे हाऊसिंग लोन सुरू राहतील आणि त्या हाऊसिंग लोनला 5 वर्ष 7 वर्ष 8 वर्ष 10 वर्ष त्यांच्या उत्पन्नाच्या परतफेड क्षमतेनुसार त्याचे कर्ज मर्यादा परतफेडीचं मर्यादा ठरवली जाईल. त्यामुळे काही लोकांचं उत्पन्न जास्त असेल टेन्युअर ठरवलं जाईल. त्यामुळे अशा प्रकारे आमचं जे हाऊसिंग लोन आहे ते पण आमचं जे सेक्टर करता दिलेलं रिडेव्हलपमेंटचं लोन पटकन फेडलं जाईल आणि त्या रिडेव्हलपमेंटच्या कर्जाचं रूपांतर हे छोट्या छोट्या हाऊसिंग लोनमध्ये होईल. त्यामुळे अनेक बँकांना त्या हाऊसिंग लोनचा प्रायोरिटी सेक्टर ॲडव्हान्स हा कम्प्लायन्स होईल. कारण का गृहनिर्माणला दिलेलं लोन हे प्रायोरिटी सेक्टरमध्ये मोडलं जातं. प्राधान्य कर्ज म्हणतो आम्ही त्याला. त्यामुळे त्याही छोट्या बँकांचा फायदा होईल. उद्या अनेक अर्बन बँकांना या छोटी कर्ज देता येतील. इकॉनॉमी चेंज होईल. तर यामध्ये फक्त इतकंच आहे की हा 5,700 कोटी हा जो कर्ज पुरवठा आहे थोडासा अपुरा वाटतो. हा वाढला पाहिजे. त्याकरता आम्ही रिझर्व्ह बँकेला आम्ही विनंती केली की 5% खूप छोटी रक्कम आहे. एकंदर कर्जाच्या एकंदर ॲसेटच्या 5% तुम्ही 10% करा तर या संपूर्ण या प्रकल्पाला चालना मिळेल आणि निश्चितच त्यामुळे इकॉनॉमीवर फास्ट होणार आहे. त्यामुळं असं नाही की बाबा फक्त घरं त्यामुळे सगळीच म्हणजे मार्केटमध्ये त्याच्यावर अवलंबून असणारे सगळे उद्योग त्यांना चालना मिळणार. मग त्यांना पण डिमांड वाढेल, प्रोडक्शन वाढेल, त्यांना पण आमचा कर्ज पुरवठा होईल. त्यामुळे एकंदरच मुंबई पुणे यामध्ये बँकिंग व्यवस्थेला चालना मिळेल असं मला वाटतं. याच्यामध्ये रिस्पॉन्स कसा आहे आत्तापर्यंत बघा की अनेक वेळा आमच्याकडे एन्क्वायऱ्या खूप आहेत. आत्ता जवळ मुंबई जिल्हा बँकेने नाही म्हटलं तरी 12 प्रोजेक्ट पूर्ण केलेत. 12 प्रोजेक्ट स्वयं याच्यातनं. आणि त्यांच्याकडं आज जवळजवळ 500च्या पुढे एन्क्वायरी आहेत. आमच्याकडं एन्क्वायरी आहेत प्रत्येक. आता काही ठिकाणी आता जिल्हा आमचा एक पुढचा प्लॅन असा आहे इथं पुणे ठाणा मुंबई इथं खूप डिमांड आहे. परंतु काही भागामध्ये या हाऊसिंग सोसायट्या नाहीत. रुरल एरियामध्ये समजा एक लातूर जिल्हा बँक असेल, अजून कुठली बँक असेल, गडचिरोली बँक असेल, तर त्यांचा जो 5% आहे हा वाया जाईल. आम्ही या सगळ्याचं एकत्रीकरण करून कारण का महाराष्ट्र शासनाने राज्य सहकारी बँकेला आणि मुंबई जिल्हा बँकेला नोडल एजन्सी म्हणून एक नेमलेलं आहे, मान्य केलं आहे. त्याला नोडल एजन्सीच्या नेतृत्वाखाली सगळा पैसा एकत्र करून जिथं आवश्यकता आहे मुंबई पुणे ठाणे तिथं आवश्यकता जागी तो दिला जाईल. अशा प्रकारचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. आमचे मिटिंग आपण झाल्या शासकीय स्तरावरती. त्यामुळे हे अनेक सोसायटी धारकांना एक शंका आहे बाबा बिल्डर जर आम्हाला फुकटात FSI वाढवून देतो मग आम्ही या कर्जात का जाऊ. याच्यातलं नेमकं फायदा काय झाला. नाही नेमकं असं आहे तुम्हाला कर्ज परतफेड करायची नसेल तर तुम्हाला कमी एरिया घ्यावा लागेल. कारण का बिल्डर तुम्हाला फुकट कधी देईल. फुकट नाही देत तो बिल्डर. शेवट तुम्हाला तुमच्याकडचा एक्स्ट्रा एरिया जो आहे FSI तो विकून त्यातनं तो पैसे मिळतात. परंतु यामध्ये परत लिगल इश्यू असा येतो तो जो ज्या माणसाला विकणार तो काय सोसायटीचा सभासद नाही. त्याला तुम्हाला सोसायटीचा सभासद करून घ्यावा लागेल. त्यामुळे आधी सभासद आधी फ्लॅट विक्री हा लिगल गुंता पण होणार आहे. त्यामुळं त्यापेक्षा तुम्ही जर स्वतः बांधलं आणि तुमच्या सभासदांसाठी एरिया जास्त घेतला तुम्हाला कमी एरियात राहायचं असेल तर तुम्ही निश्चितच त्या बिल्डरकडे जाऊ शकता. त्यामुळे तुम्हाला एरिया कमी मिळेल. पण तुम्हाला स्वयं निर्माण केलं तर निश्चित तुम्हाला एरिया हा खूप मुंबईसारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी खूप मोठा फ्लॅट तुम्हाला मिळेल. आणि त्याच्याकरता तुम्हाला हाऊसिंग लोन तुमच्या कुटुंबाच्या उत्पन्नाच्या
एक क्षमतेवरती तुम्हाला हाऊसिंग लोन घेता येईल. त्याच्यात बिल्डर मंडळी छुपे मंडळी घुसू शकतात छुप्या मार्गाने. मला त्याच्यावर कमेंट्स करणं योग्य वाटत नाही, पण घुसू शकतात. तर तुम्ही जगात कोणताही लॉ करा, त्याला पळवाट आहेच. आता आम्ही सोसायटीना सांगितलं की तुम्ही आउटसोर्स करा. आउटसोर्स करा म्हणजे काय, तुम्ही तुमचं आर्किटेक्ट वेगळा नेमा, तुमचं हे वेगळं नेमा, तुमचं कॉन्ट्रॅक्टर वेगळा नेमा, टेंडर काढा, जाहिरात द्या, पर स्क्वेअर फूट एरियानुसार त्याची नेमणूक करा. ही सगळे गोष्ट करणारा एक व्यक्ती परत सोसायटी नेमते. आम्हाला यामध्ये काय बाबा एवढा अभ्यास नाही, तर त्याकरता एक मनुष्य नेमला जातो, त्याला आपण सल्लागार म्हणू, अजून काहीतरी म्हणू. शेवट तो तिथं आलाच परत. तो बिल्डर पण तुमचा सल्लागार होऊ शकतो. तेव्हा या सगळ्या गोष्टी तुमच्या विकासकाच्या नावाखाली, सल्लागाराच्या नावाखाली, ॲडवायझर म्हणून, पण ती एक व्यक्ती तो त्या रूपामध्ये दुसऱ्या रूपामध्ये तुमची सगळी अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने तो करू शकतो. तेव्हा असं. पण मुंबईमध्ये जी उदाहरणं आत्ता आहेत, परवा आशिषजी शेलार आणि यांच्या परवा काही प्रवीणजी बरेकर आता ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एका सोसायटीच्या किल्ल्यांचं वाटप लवकरच आहे, 10-15 दिवसात होणार आहे. त्यामध्ये त्या लोकांनी एरिया वाढवून घेतला. म्हणजे तुम्ही उदाहरण दिलं ते सत्य आहे. फायदा काय तो जरा लोकांना सांगा, कारण लोकांना असं वाटतं की आम्ही कुठं कर्ज घ्यावं सोसायटीच्या नावावर, फेडणार कोण, पण फायदा काय तो सांगा. नाही, फायदा एकच आहे, तुमचा एरिया वाढवून मिळेल. तुम्ही जर बघायला जाल, आता बघा 320 चौरस फुटाच्या जागी त्यांना जर 1200 स्क्वेअर फूट एरिया मिळाला असेल, तर 1200 स्क्वेअर फुटाची किंमत त्या मुंबईसारख्या ठिकाणी काय होईल याचा तुम्ही नुसता अंदाज बांधा. आणि ॲप्रिशिएशन म्हणजे मी तुम्हाला त्यांचं हे बिल्डिंगचं चित्र दाखवतो की इतकं सुंदर चित्र आहे की. आणि आता CM साहेबांच्या हस्ते त्यांच्या किल्ल्यात देण्याचा कार्यक्रम होईल. तर असं काही नाही की तुम्हाला काय पाहिजे, शेवट स्वस्त आणि मस्त दोन्ही गोष्टी तुम्हाला मिळणार नाहीत. तुम्हाला फुकटात पाहिजे असेल तर एरिया कमी घ्यावा लागेल, कॉम्प्रोमाइज करावा लागेल. तुम्हाला एरिया जास्त पाहिजे असेल तर सेल्फ रिडेव्हलपमेंट करावा लागेल. आणि सेल्फ रिडेव्हलपमेंट करून नंतर सोसायटीला जे पैसे द्यायचे ते आम्ही देऊ. आणि त्याच्यानंतर मात्र तुम्ही जो काय फ्लॅट घ्याल, काही लोकांचा 500, आणि असं पण नाही, काही लोकांना समजा 500च्या जागी 800 पाहिजे असेल, काही लोकांना 500 जागी 1200 पाहिजे असेल, त्यानुसार त्यांनी ते घ्या. कर्ज डिवाइड होईल आणि पर स्क्वेअर फूट नुसार ते कर्ज डिवाइड होईल. मग त्याचं काही हे नाही काय, म्हणजे त्याला असं तुमच्या योजना फायदेशीर आहे. तुम्ही कसं शेवट त्या मालमत्तेचं रूपांतर ज्यावेळी पैशात कराल, त्यावेळी तुम्हाला असं वाटेल की करोडो रुपयाची मालमत्ता माझी झाली. आज मी तिला साधारण अंदाजे किती सोसायटी रिडेव्हलपमेंटला आले असतील? जवळजवळ 10,000 सोसायट्या आज महाराष्ट्रामध्ये रिडेव्हलपमेंटला उत्सुक आहेत. कारण का त्यांचे वय बघायला जातात 40-50 वर्षाच्या पुढे उपस्थित आहेत. त्या नवीन आजकाल 20-20 वर्षाच्या सोसायटी रिडेव्हलपमेंट आल्यात. का नुसतं त्या सोसायटी त्यांचं बांधकाम खराब झालं असं नाहीये. तुम्हाला वाढीव FSI मिळाला, कॉर्पोरेशनचे रूल बदललेत, नियम बदलले, त्यामुळे त्याला वाढीव बांधकाम मिळते. त्या वाढीव बांधकामाचा फायदा आज या लोकांना घ्यायचा आहे. अनेक ठिकाणी अशी एक मानसिकता आहे की आम्हाला नुसतं फ्री द्या, तर फ्री द्या, मग शेवट तुम्हाला सॅक्रिफाईस करावा लागेल, जागा कमी होईल तुमची. या दोन्ही गोष्टीचा व्यवहारात्मक विचार करून निर्णय घेणं प्रत्येक सोसायटीचं काम आहे. ते अनस्कर सर, ही मुलाखत दीर्घ घेण्याचं कारणच आहे, कारण अनेकांना सोसायट्यांना जे अध्यक्ष आहेत त्यांना वाटतं की आम्ही का कर्ज घ्यावं सोसायटी. पण तुम्ही जर तीच सोसायटी बिल्डरला विकसित करायला दिली, तर ते जागा आहे तुमच्या सोसायटीची, तो स्वतः हडपणार आहे आणि तुम्हाला हाय ते घर त्यात थोडेफार वाढ करून देणार आहे. पण तीच जर सोसायटी तुम्ही स्वतः रिडेव्हलप केली, त्याला कर्ज शासन MSC बँक उपलब्ध करून आणि 4% रिबीट मिळणार आहे बघा. हा सगळ्यात मोठा फायदा आहे. म्हणून निश्चितच तुम्ही या योजनेचा विचार करावा आणि फायदा घ्यावा. आणि जेणेकरून बिल्डरच्या कचाट्यातून आपली सोसायटी वाचवायची असेल तर ही योजना निश्चितच तुम्हा सर्वांसाठी खूप चांगली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.